झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी कोल्हापूरहून कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी तालुक्यात ट्रक उलटून भीषण अपघात झालाय। या अपघातात 5 जण ठार आणि 30 पेक्षा जास्त जण जखमी झालेत। या ट्रकमधून लग्नाचे वराड जात होतं। 40 पेक्षा जास्त जण या ट्रकमधून प्रवास करत होते, त्यामुळे जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर शाहूवाडी लागते। या शाहूवाडीच्या जवळ ट्रक उलटून 5 ठार तर 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत दूरध्वनीवरून आहेत। प्रताप, काय सांगाल? वराडातला हा अपघात झालेला आहे, जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे, नेमके काय आहेत अपडेट्स? सध्या जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे। आपण बघतो की या जखमींमध्ये जवळपास 5 लोक जागीच मृत झालेले आहेत। बाकीच्या लोकांच्यावर कोल्हापुरातल्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आज सकाळी खोटाळवाडी या ठिकाणी अपघात झालेला आहे। शाहूवाडी तालुक्यातले जे शिपे गाव आहे, त्या शिपे गावची जे वराडी होते ते पन्हाळा तालुक्यातील केकलेला लग्नासाठी गेले होते। लग्न उरकून शिपेला परत जात असताना खोटाळवाडीजवळ हा भीषण अपघात झालेला आहे। चालकाचा आयशर टेम्पोचा ताबा सुटला आणि अपघात घडलेला। या अपघातामध्ये आतापर्यंत 2 महिला, 2 पुरुष आणि एक लहान मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि अनेक जण गंभीर अवस्थेत आहेत। त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्याचबरोबर जे महत्वाचं म्हणजे यातल्या एका एसटी चालकानं सतर्कता दाखवत प्रवाशांना खाली उतरून सगळ्या जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल केलेलं आहे। त्याच्यामुळे अनेकांचे जीव वाचलेले आहेत। नक्कीच यावेळी सीपीआर रुग्णालयातली परिस्थिती नेमकी काय, तिथं जखमींवर कशा पद्धतीने उपचार होत आहेत, या संदर्भात काय माहिती मिळाली आहे का? सीपीआर रुग्णालयात आपण परिसरातच आहोत। त्या ठिकाणी सगळ्या रुग्णांच्यावर उपचार तातडीनं सुरू आहेत। कोणत्याही रुग्णावर उपचार झालेले नाहीत असा प्रकार दिसत नाहीये। या ठिकाणी जे आरोग्य प्रशासन आहे ते कडकडून जागा झाल्याने ते प्रत्येकावर उपचार सुरू केलेले आहेत। त्याचबरोबर जे कोल्हापूरचे एसपी आहेत ते सुद्धा घटनास्थळावर दाखल झालेले आहेत आणि प्रत्येक जे जखमी आहेत त्याला उपचार मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पण त्यातल्या अनेकांची परिस्थिती गंभीर आहे, त्याच्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नक्कीच पुन्हा एकदा बातमी सांगूया। ट्रक उलटून 5 ठार तर 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर हा प्रकार घडलेला आहे। मला सांगा, ट्रकला नेमका अपघात कशा पद्धतीने झाला याची काही प्राथमिक कारण समोर येत आहेत का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे या अगोदरही या मार्गावर अशा प्रकारचे मोठे अपघात झाले आहेत आणि त्यातच असा प्रकार घडला आहे। नक्कीच आपण बघतो की कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर वेडी वाकडी वळणं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी अपघात होतात। पण हा जो अपघात झालेला आहे तो जो आयसर टेम्पो होता त्या टेम्पोचा ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात घडलेला आहे। गाडी जी होती ते एकदम स्पीड मध्ये होती आणि ते चालकाला आवरता आली नाही, त्याच्यामुळे ट्रकनं टेम्पोनं पलटी घेतली आणि त्याच्यामुळे हा मोठ्या प्रमाणात अपघात झालेला आहे। याच्यामध्ये आपण बघतो की जागीच जवळपास 3 लोकांचा मृत्यू झाला होता आणि तिथून सीपीआर रुग्णालयापर्यंत आणेपर्यंत आणि 2 लोकांचा मृत्यू झालेला आहे। अत्यंत भीषण अशी ही परिस्थिती होती। या ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेत लोक होती, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सीपीआर मध्ये आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। नक्कीच आपण पाहतोय ही दृश्य आपण पाहू शकता। सर्वप्रथम झी 24 तासच्या प्रेक्षकांपर्यंत ही दृश्य पोहोचतायत। वराडाच्या ट्रकाला भीषण अपघात झालाय, अनेक चिमुकली मुलंही या सगळ्या दुर्दैवी अपघातात सापडल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। दरम्यान प्रताप नाईक यांनी माहिती दिल्याप्रमाणे सीपीआर रुग्णालयाचा जो स्टाफ आहे तो प्रचंड वेगानं या सगळ्या जखमींवर त्यांच्यावर उपचार करतोय। आपण पाहतोय कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर शाहूवाडी तालुक्यात ट्रक उलटून हा अपघात झाला। या अपघातात 5 जण ठार तर 30 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची भीती वर्तवण्यात येते। या ट्रकमधून लग्नाचं वराड जात होतं। कोल्हापूर रत्नागिरी मार्गाचा जर विचार केला तर एकूणच हा मार्ग हा अतिशय वळणाचा आहे आणि त्याचमुळे अपघात झाल्याचं प्राथमिक कारण समोर येत आहे। आपल्यासोबत प्रताप नाईक होते। प्रताप, तुर्तास या माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।